आदरणीय मामासाहेब कुलकर्णी यांनी सुरू केलेली हुंडा विरोधी चळवळ आता 50शीत पदार्पण करते आहे। ही आनंददायक गोष्ट खरं म्हणजे नाही आहे। ही केव्हाच संपायला पाहिजे होती चळवळ, ती अजूनही सुरू ठेवायला लागते आहे। पण मला खात्री आहे ज्या विविध अंगांनी तरुणाईला स्पर्श करून ही चळवळ त्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करते आहे, त्यामुळे जो इष्ट हेतू आहे आपला तो नक्कीच लवकरच साध्य होईल। कारण असं आहे की हुंडा आपण का मागतो, तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला कमी लेखतो किंवा एखाद्या माणसाला योग्य तो आदर देत नाही, तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते। तर मला वाटतं आजची तरुणाई किमान ॲक्सेप्टन्स जो म्हणतो, म्हणजे तू जसा आहेस तसं मी तुला ॲक्सेप्ट करतो किंवा करते, हे एक वृत्ती थोडीशी म्हणजे थोडी मूळ धरायला लागली असं मला वाटतं। आणि ही जर का वृत्ती वाढली, म्हणजे थोडक्यात काय की परस्परांना योग्य सन्मान देणं हे जर का मुलांनी शिकलं, तर मला वाटतं ही हुंडा विरोधी चळवळ तिथेच थांबेल। कारण शेवटी काय, जागरूकता समाजातली आपण कशी निर्माण करतो, तर आत्मसन्मान, स्वतःबद्दलच्या कल्पना ज्या आहेत त्या वाजवी असणं, वास्तवदर्शी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि स्त्रीने सुद्धा कुठेही स्वतःला कमी न लेखता स्वतःच्या कार्याचं योग्य मूल्यमापन करून स्वतःला समाजामध्ये एक जागा निर्माण करून समाजाला हे दाखवायचं आहे की आम्ही तितक्याच सक्षम आणि समर्थ आहोत। त्यामुळे हुंडा देऊन आमचं लग्न होण्याची काहीही आवश्यकता नाही आहे। आणि अनेक मुली आपण बघतो आहोत आज, म्हणजे तीसुद्धा अनेक कुटुंब व्यवस्थेला थोडीशी मारक होऊ शकते। मुली म्हणतात की नाही आम्हाला मग लग्नच करायचं नाही आहे। असं नाही, तुम्हाला सहचर असावा, पण तो खराखुरा सहचर असावा, त्याची निवड तुम्ही योग्य तऱ्हेने करू शकला पाहिजेत। त्याकरता ह्या मुलींना आपण आत्मभान देणं आवश्यक आहे। म्हणजे तू काय आहेस आणि तुझ्या अपेक्षा जोडीदाराकडून काय असावी, ती योग्य आहे की नाही, ह्या तपासून तुम्ही जर का संसार उभा केलात, तर समाजाला तुम्ही उत्तम संतती निर्माण करून योग्य ते समाज घटक निर्माण करू शकता। त्यामुळे मला असं वाटतं की ही हुंडाविरोधी चळवळ ही जागरूक करते आहे सगळ्यांना, विशेषतः तरुणाईला विविध उपक्रमांमधून। म्हणजे निबंध स्पर्धा, त्याच्यानंतर पोस्टर कॉम्पिटिशन असते, स्लोगन कॉम्पिटिशन असते, अनेकदा म्हणजे वक्तृत्व स्पर्धा तर असतेच, एक खूप मोठा चांगला चषक त्याच्यातून मुलांना मिळवता येतो। आणि महाराष्ट्रभर ही चळवळ अत्यंत जोमाने चालवल्या जाते। ह्यावेळची निबंध स्पर्धा ही तर मला म्हणजे थक्क करून गेली की 800च्या वरती मुलांनी निबंध लिहिले। मुख्य म्हणजे अशा तऱ्हेचं जर का काम चालू आहे, तर ह्याचा अर्थ तरुणाईमध्ये तो अवेअरनेस किंवा ती समज दृढ होते आहे की आपलं कार्य काय आहे समाजाप्रती, आणि समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण कशा तऱ्हेने स्वतःला डेव्हलप करायचं आहे, स्वतःची जडणघडण कशी करायची आहे, ह्याबद्दल जर का ह्या सगळ्या उपक्रमांमधून मुलांना भान आलं, तरुणांना भान आलं, तर आपला समाज आणि आपला देश नक्कीच उन्नतीकडे वाटचाल करेल। आणि लवकरच म्हणजे आपण जे म्हणतो आहे की जगाचा मानबिंदू ठरेल, तर त्याकरता आपण सर्वांनी ह्या उपक्रमाला सहभागी व्हायचं आहे आणि तरुणाईला जागृत करायचं आहे, कारण तेच पुढचे आधारस्तंभ आहेत। धन्यवाद।